नमस्कार मंडळी, सोलापुरी तडका या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतो आहेत हिरव्या मुगापासून पौष्टिक असा नाश्ता। त्यासाठी इथे मी 1 वाटी मूग घेतलेले आहे। ते स्वच्छ धुवून आपल्याला भिजत घालायचे आहेत। 8 तास किंवा 1 रात्र भिजत ठेवायचे आहेत। त्यानंतर आपण इथे मोड आणण्यासाठी ठेवून देणार आहोत। त्यासाठी आपण इथे कपड्यात बांधून ठेवलं तरी छान मोड येतील किंवा चाळणीमध्ये असं ठेवलं तरी छान मोड येतात। मोड आल्याच्या नंतर आपण ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। त्यामध्ये 8 ते 10 हिरवी मिरची, 15 ते 20 लसूण पाकळ्या, अद्रक, कोथिंबीर, जिरे आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घेणार आहोत आपण। आणि हे सर्व जिन्नस आपण बारीक वाटून घेणार आहोत। आपल्याला पिठाची जशी कन्सिस्टन्सी हवी असेल त्यानुसार आपण इथे पाणी ॲड करणार आहोत। तुम्ही बघू शकता आपल्याला या कन्सिस्टन्सीमध्ये पीठ पाहिजे आहे। यामध्ये हळद घालून घेतलेली आहे। ते आता सर्व छान मिक्स करून घेते। इथे मी गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे। त्याला थोडंसं तेल लावून घेते आहे। आता यावर आपण सर्व बॅटर पसरवून घेणार आहोत। तुम्ही याला ग्रीन मुगाचे डोसे म्हणू शकता किंवा मुगाचे धिरडे म्हणू शकता। पण हिरव्या मुगापासून पौष्टिक रेसिपी आहे ही, नक्की ट्राय करा। याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेणार आहे आपण। तुम्ही बघू शकता कलर पण किती सुंदर आलेला आहे त्याला। तर अशा पद्धतीने मी हे डोसे बनवून घेणार आहे। माझ्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। त्यासोबतच बेल आयकॉन हिट करायला विसरू नका। आपण हे दही किंवा सॉस सोबत पण खायला देऊ शकता। खूप छान लागतं ते, नक्की ट्राय करा। माझ्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।